आज मी तुम्हाला हर्बल टी मसाला म्हणजेच औषधी चहाचा मसाला कसा करायचा ते दाखवते। त्याच्याकरता पहिल्यांदा मी घेतली लवंग घेतली आहे। आपल्या कुठलाही नॉर्मल चमचा घ्या किंवा हा मेजरमेंटचा चमचा असतो तसा 1 टीस्पून मी लवंग घेतलेली आहे। तुम्ही या साध्या आपल्या नेहमीच्या चमच्याने घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही आहे। 1 चमचा भरून बडीशेप घेतलेली आहे। वेलची घेतलेली, सोललेली वेलची घेतलेली आहे, ती सुद्धा मी 1 चमचा भरून घेतलेली आहे। दालचिनी 2 चमचे घेतलेले आहेत। मिरी मी काळी मिरी पांढरी मिरी दोन्ही घेतलेली आहे। तुमच्याकडे जर नसेल पांढरी मिरी तर तुम्ही काळी मिरी जरी घेतली तर 1 चमचा तरी हरकत नाही। तर 1 चमचा भरून काळी मिरी घेतलेली आहे। 2 चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे। 1 सपाट चमचा हळद घेतलेली आहे। हे पुदिना हा मी वाळवून ठेवलेला होता। हा मी पुदिनाचा मोठे 2 चमचे भरून घेतलेले आहेत। तुम्ही पुदिना नसेल तुमच्याकडे तुळस असेल तर तुळस सुद्धा वाळवा छान आणि तुळशीची पावडर जरी ह्याच्यात मिक्स केली तरी चालू शकते, किंवा पुदिना तुळस दोन्ही घातलं तरी हरकत नाही। नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। हे बघा, दालचिनी मिरी लवंग वेलची हे आपल्याला सगळं भाजायचं असं नाहीये। तर मी कढई छान आधी गरम करून घेते चांगली, आणि मग ते गॅस बंद करून त्या गरम असलेल्या कढईत हे आपल्याला सगळं घालायचं आहे। त्याच्यामुळे मग ते जर चुरचुरीत झाले की आपल्याला त्याची पावडर करायला खूप सोपी जाते। हा मी पॅन असा गरम करत तिथे ठेवलेला आहे गॅसवर। आता तो चांगला तापला की मी त्याच्यात हे सगळं लवंग मिरी दालचिनी हे सगळे त्याच्यात घालते आणि गॅस बंद करते। मग त्या हीटवर ते जेवढं गरम होईल तेवढं आपल्याला पावडर करायला पुरतं। ते छान तापलेलं आहे। आता मी गॅस बंद करते, त्याच्यात हे सगळे मसाले घालते मी, आणि आता जरा आपण परतून घेऊ। गॅस बंद केलेला आहे। छान भाजली गेलेली आहे, तुम्हाला दिसलं असेल ह्याचे तुकडे लगेच होत आहेत। आता जरा थोडी गार झाली की त्याची मिक्सरमधनं पावडर करून घेऊया। आता ह्याच्यात मी पुदिना पण घालते। तुम्हाला जर पुदिन्याची पावडर बाहेर मिळाली तर तुम्ही पावडर मिक्स केली तरी सुद्धा चालू शकेल, नाहीतर असं घरी वाळवून सुद्धा आपल्याला पुदिना आपण ठेवून देऊ शकतो। त्याच्याकरता तुम्ही माझा पुदिना कढीलिंब वगैरे घरी कसं वाळवून त्याची पावडर करायची हा सुद्धा व्हिडिओ बघू शकता। हे सगळे छान मिक्स केलंय। तो पुदिना पण आता थोडा गरम होईल। हे गार झालेलं आहे, आता मिक्सरमधनं काढूया। आता मी ह्याची मिक्सरमधनं पावडर करून घेते। याची पावडर झालेली छान मस्त वास येतोय, पुदिन्याचा येतोय, लवंग दालचिनी सगळ्याचा मस्त वास येतोय। आता ह्याच्यात मी सुंठपूड आणि हळद घालते आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवते। वाह, किती छान झालंय बघा, कलर पण छान आलाय, वास पण अगदी मस्त येतोय, अगदी लगेच चहा करून प्यावासा वाटतोय। हा असा आपला औषधी चहाचा मसाला हर्बल टी मसाला तयार झालेला आहे। हा मसाला वापरून तुम्ही नेहमीसारखा चहा करू शकता। आपला 1 कप चहा करायचा असेल तर आपला जो नेहमीचा चहाचा चमचा असतो तो पाऊण चमचा चहा पावडर, पाव चमचा चहाचा मसाला असा तुम्ही चहा करू शकता। लेमन टी करायचं असेल तर हेच प्रमाण वापरायचं, पाऊण चमचा चहा पावडर, पाव चमचा हा मसाला, फक्त दुधाच्या ऐवजी अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा। लेमन टी तो फार सुंदर लागतो हा मसाला घालून। हा औषधी मसाला आहे। जर तुम्ही चहा घेत नसाल तसा 1 कप पाण्यामध्ये तुम्ही हा पाव ते अर्धा चमचा, म्हणजे तुम्हाला जसं स्ट्रॉंग हवं असेल त्याच्यानुसार हा मसाला घालून याचा तुम्ही काढा पण करून घेऊ शकता। हवं असेल त्याच्यात तुम्ही मध पण घालू शकता। आता पावसाळा जवळ आलेला आहे तेव्हा सुद्धा आपल्याकडे सर्दी खोकल्याची साथ येतेच। अशा वेळी हा तुम्ही चहाचा मसाला वापरून जर तुम्ही दिवसातनं एकदा 1 कप जरी चहा प्यायला तर तुम्हाला त्याचा खूप उपयोग होऊ शकतो। तेव्हा तुम्ही असा चहाचा मसाला घरी तयार करा, आपल्या घरातल्या सगळ्यांना हा चहा करून द्या, त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल। हा मसाला वापरून मी 2 प्रकारचे चहा केलेले आहेत। हा लेमन टी केलेला आहे आणि आपला नेहमी करतो आपण चहा तसा केलेला आहे। दोन्ही चहा खूप छान लागतात। तुम्ही नक्की करा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेलच।